खरं तर पोट साफ होणं हीच मुळात एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। आधी शौचाची जी संवेदना तुमच्यात निर्माण होते त्याला नॅचरल अर्ज असं म्हणतात। रेक्टम मध्ये मल येऊन रेक्टम पूर्ण भरल्यावर शौचाची नैसर्गिक संवेदना निर्माण होत असते। परंतु बऱ्याच वेळा खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होत नाही आणि रेक्टम मध्ये मळही येत नाही। त्याची कारणं आपण मागच्या व्हिडिओत पाहिली आहेत। पाहिली नसेल तर तो व्हिडिओ आवर्जून पहा। हा मळ खरं तर नैसर्गिकपणे रेक्टम मध्ये येणं अपेक्षित असतं आणि त्यासाठी औषधाशिवाय जर नियमित पोट साफ व्हायला हवं असेल तर काय हरकत आहे, हेच आपण आज पाहणार आहोत। चला तर मग रात्री लवकर झोपून सकाळी 6 पर्यंत उठल्यास शरीराचं बायोरिदम म्हणजे शरीराचं नैसर्गिक घड्याळ हे व्यवस्थित राहतं आणि झोपेत वाचलेली शक्ती, ऊर्जा अन्न पचून पुढे ढकलण्यास आपल्याला प्राप्त होते। जशी ट्रेन वेळेत प्लॅटफॉर्मवर येते आणि थोड्या वेळात निघून जाते, असंच असतं मल विसर्जनाच्या संवेदनेचं। सकाळी सकाळी उठून ही ट्रेन पकडायला लागते बघा। एकदा गेली तर मात्र ती परत लवकर येईलच याची अजिबात शाश्वती नसते। हा सकाळी उठण्याचा प्रयोग नक्की करून पहा। 20 ते 30% लोकांना फार छान फायदा होईल। सकाळी अर्धा तास चालण्याचा व्यायाम करा, सूर्यनमस्कार घाला। व्यायामामुळे काय होतं तर पोटाचे मसल्स आकुंचित आणि प्रसारित होतात आणि त्यामुळे पोटातल्या असणाऱ्या आतड्याला मल पुढे ढकलण्यासाठी प्रेरणा मिळते। या जगात देरेहरी खाटल्यावर काही मिळत नसतं, त्यासाठी थोडी हालचाल तुम्हाला करावीच लागेल। सकाळी वेळेवर नाश्ता, दुपारचं जेवण वेळेवर व सायंकाळचं जेवण लवकर व हलकं घ्या। रात्रीचं भोजन नेहमी हलकं घ्यायचं हे मनात पक्क करून ठेवा। कारण काय तर हे रात्रीचं भोजन हे फक्त आणि फक्त आतड्यातील मळ पुढे ढकलण्यासाठी उपयोगी पडतं। रात्री किती पौष्टिक आहार घेतला तरी त्याचा फक्त आणि फक्त मळभागच बनत असतो। रात्री जड आहार घेतल्यास त्याचा दिवसाच्या भुकेवर वाईट परिणाम होतो, दिवसाची भूक कमी होते। तुम्ही करून बघा आहे। पोटाचे विकारही त्यामुळे उत्पन्न होतात। तसेच रात्रीच्या जड जेवणाने शरीरात न पचलेला आमदोषही तयार होतो। जेवणापूर्वी पाणी पिऊ नये, जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये। जेवताना फक्त तोंड ओले होईल इतकंच थोडं थोडं पाणी प्यावं, त्यामुळे अन्न नीट पचतं व चांगला मळ तयार होऊन पोट साफ व्हायला मदत होते। आम्ही नेहमी म्हणतो जेवताना 2 घास कमी खात जावा, हा आयुर्वेदाचा नियम आहे। तो कसा पाळायचा तर पोटाचे 3 भाग करायचे, 1 भाग अन्नासाठी, 1 भाग पाण्यासाठी आणि 1 भाग हवेसाठी मोकळा ठेवायचा। त्यामुळे पोटात अन्न फिरायला पुरेशी जागा मिळते आणि अन्न नीट पचवून न चिकटणारा मळ तयार होतो व पोटे व्यवस्थित साफ व्हायला लागतं। आपल्या शरीरात 107 मर्म असतात। त्या मर्मांचं कार्य ठराविक संस्था किंवा सिस्टीमशी निगडीत असं जोडलेलं असतं। त्यातलाच एक पॉईंट म्हणजे पोटरी मधला पॉईंट। पोट साफ राहण्यासाठी पोटरीचा हा मधला पॉईंट सकाळी व सायंकाळी 5-5 मिनिटे प्रेस करा, याला ॲक्युप्रेशर म्हणतो आपण। त्यामुळे मोठ्या आतड्याची क्रिया प्राकृत व्हायला मदत होते, पेरिस्टाल्टिक मुवमेंट प्राकृत व्हायला मदत होते। जर एखाद्या व्यक्तीला पोट साफ न होण्याबरोबर कधीच घाम आला नसेल तर त्याने सोनाबाथ किंवा पाण्याच्या वाफेने घाम काढून घेतल्यास त्याच्या आतड्याची क्रिया हळूहळू सुधारून पोट छान साफ व्हायला लागतं। आणि हे करणं शक्य नसेल तर गरम गरम पाण्याने, कडक पाण्याने आंघोळ करा। हे सर्व उपाय औषधांशिवाय आहेत बघा। आपण जर अशा हेल्दी नैसर्गिक योग्य सवयी अडॉप्ट केल्या तर बद्धकोष्ठतेचा त्रास, गॅसचा त्रास बऱ्यापैकी कमी होईल। करून पहा आणि त्याचा उपयोग होतो का हे नक्की सांगा। हे सर्व उपाय कमीत कमी 21 दिवस केल्यानंतर लक्षणीय फरक जाणवेल। लगेच म्हणाल तर जाणवणार नाही, कारण शरीराच्या मनाच्या सवयी बदलायला 21 दिवस कमीत कमी लागत असतात। तुर्तास येथेच तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूयात बद्धकोष्ठता भाग 4 मध्ये। या व्हिडिओमध्ये आपण अनापायी नेहमी घ्यायची सवय न लावणारी आयुर्वेदाची औषधे काय आहेत हे पाहणार आहोत। तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद। श्री धन्वंतरे नमः, श्री स्वामी समर्थाय नमः।